भगवान श्री ज्ञानोबराया ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून या ठिकाणी असं वर्णन करतायत. जगामध्ये कुठे जा तुम्ही, परंतु प्रत्येक विषयामध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी त्या त्या क्षेत्रातील तरबेज माणसं तुम्हाला मिळणं गरजेचं आहे. आणि ती माणसं एकदा जर मिळाली, ज्ञानी माणसाचा एक स्वभाव असतो. काय स्वभाव असतो? त्यांना फक्त असं वाटतं की आपलं ऐकत राहावं. प्रत्येकाचा स्वभाव आहे. एखादा कथाकार प्रवचनकार तुमच्याकडे आला तर काय वाटत नाही, माझं त्यांनी ऐकावं. ज्ञानी माणसाचा स्वभाव असतो. आणि ते जर तुम्ही ऐकलं, माऊली म्हणतात, ते जर तुम्ही ऐकलं तर त्यांची करुणा, त्यांचं प्रेम तुम्हाला मिळतं आणि चांगल्या पद्धतीचं ज्ञान तुम्हाला ते प्राप्त होतं. पण तुम्ही शांततेने ऐकलं पाहिजे. ज्ञान घ्यायला जात असताना आपलं ज्ञान त्या व्यक्तीच्या पुढे पाजळू नये. तुम्ही भले किती ज्ञानी असाल तर. हा ज्ञानी लोकांसोबत राहण्याचा एक फार गूढ अशा प्रकारचा मार्ग आहे बरं का, एक शिकवण आहे बरं का, ध्यानात घ्या. आणि माऊली म्हणतात, हे जर तुम्हाला जमलं तर ते ज्ञानी माणसं तुम्हाला सगळ्या विद्यांमध्ये प्रवीण करतात, तरबेज करतात, पूर्णत्व तुमच्यामध्ये ते भरवतात आणि त्या ठिकाणी तुम्ही त्या विषयामध्ये परिपूर्ण अशा पद्धतीने ज्ञान मिळवता. आणि असेच माझे श्री गुरु आहेत, त्यांचं मी ऐकलं, त्यांचं मी प्रेम मिळवलं आणि त्या गुरूंच्या कृपा दृष्टीने आज सगळ्या सृष्टीमध्ये जेवढ्या विद्या आहेत तेवढ्या विद्या मला प्राप्त झाल्या. माऊली वर्णन करतात, अहो सद्गुरूची कृपा दृष्टी, तुझे कारुण्य जयाते अतिष्ठी, तो सकळ विद्यांची सृष्टी धात्रावय. गुरूंच्या आज्ञेमध्ये राहा, ज्ञानीजनांच्या आज्ञेमध्ये राहा, त्यांचं ऐका, सांगू नका आपलं, त्यांचं ऐका, जगात महान व्हा.